नसेल. हॅलो. आणि आम्ही चाललोय आज दोळोबाला, जे आमचं कुलदैवत आहे आणि ते आळते गावात वसलेलं आहे. सो आम्ही आज 2 व्हीलरनी चाललोय, 2 व्हीलरनी हंटर घेऊन, कारण आज 4 व्हीलर आमच्याकडे अवेलेबल नव्हतं. निघायचं काय? निघायचं. चला खूप वेळ झाला आणि पावसाचं वातावरण बघू शकता खूप झालेलं आहे. कधी पण पाऊस पडू शकतो. वातावरण खूपच जास्त झालेलं आहे. थोडं पाऊस पडतोय. धुळोबाला जाऊपर्यंत आम्ही भिजू असं वाटतंय. फार थंडी पण आहे बाहेर. भिजलं तर मजा येईल. राहुलला मजा येणार आहे भिजल्यावरती, पण मला नाही येणार. बघताय माझा व्हिडिओ कसा खालतोय. काही लोक तर छोट्या मुलांना पण घेऊन आलेत. कुसुरे देवा. ते आपण 2 व्हीलर वरती आणि आम्ही सहाराला झोपून आलोय घरी, कारण बाहेर खूप थंडी आहे आणि पाऊस पडू शकतो. ती भिजली तर आजारी पडू शकते. ती सर्दी झाली की खूप त्रास देते आणि तिला खूप दिवस त्रास होतो ऍक्च्युली. म्हणून जस्ट टू बी ऑन द सेफर साईड आम्ही तिला नाही आणलं. पण बाकीची लोक कसं कॅरी करतात एकदम छोट्या मुलांना 2 व्हीलर वरती, आय डोंट नो. आताच एक कपल गेलं होतं ज्यांच्याकडे आय थिंक 5-6 महिन्याचं किंवा 2-3 महिन्याचं बाळ असेल. आता आम्ही पोहोचत आलोय, जवळ आलोय आणि तुम्ही बघू शकता हे मंदिराचं गेट इथून दिसत आहे. खूप आणि आता पोहोचलेले आहे जवळ. आता आम्ही 2 व्हीलर पार्क करून आत एंटर करू. बघा गाईज माझे ग्लासेस आणि राहुलचे पण ग्लासेस. तर कसं वाटलं राहुल? खूप दिवसांनी. तुला सवय आहे, पण माझ्यासोबत खूप दिवसांनी राईड घेतला ना तू. खूप दिवसांनी नाही, पहिल्यांदा नाही. ह्याच्या आधी आपण कोल्हापूरला गेलो होतो. दूध कोल्ड्रिंक प्यायला तुला मी कोल्हापूरला घेऊन नेलो होतो ना, माहितीये. कारण दूध कोल्ड्रिंक आजूबाजूला मिळतच नाही.
माझे आजोबा मला लहानपणी दूध कोल्ड्रिंक प्यायला कुरुंदवाडला घेऊन जायचे आणि कुरुंदवाडला आता बंद झालंय. तर लकीली आम्हाला पाऊस लागलेला नाही आहे आज. रांगेतून दर्शन घ्या कारण रांगच नाही आहे आज. आम्ही आज आलो लेट अमावस्या संपल्यावरती. दर अमावस्याला आपण धुळोबाला येऊन जातो. चिंगी घंटे होता ना. हुई चिंगी. ही मीन्स सारा. सारा जेव्हा आम्ही घंटा वाजवतो मंदिर मधला तेव्हा खूप घाबरत असते. तर गाईस आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललोय खाली. गर्दी नाही आहे आज कारण काल खूप लोक येऊन गेलेत. सो आरामात दर्शन झालेलं आहे आमचं. आणि पाऊस अजून थोडं थोडं सुरू आहे पण आम्ही लकीली भिजलो नाही अजून. ते मस्तपैकी वडा तळतायत दादा. हा ना वडा ना. शॉर्ट्स बघितलाय का मंडळी तुम्ही? ना ना साराची खूप फजिती केली मी रात्री. खूप फ्राईड ऑल फ्राईड. आणि आम्हाला इथले चिरमुरे आणि फरसाण खूप आवडतात. मिक्सचर जे देतात ना का तसं पण घेतोच आम्ही कंपल्सरी. अरे आपण इथं नाही काढलो. हा जो मिक्सचर आहे ना आम्हाला खूप आवडतो. आमची चप्पल इथे आहेत. सारासाठी खेळणी प्रत्येक वेळी सारासाठी खेळणी घ्यायची. हे देखील का हे फॅन असं फॅन घेऊया की घ्या ना. हे बघ हे पण भारी आहे कसलं ट्रॅक्टर. राहुल हे कितीला हे घे की 50ला. पाऊस थांबलेला आहे तरी पण येत आहे. त्याच पावसात आम्ही निघालेलो. आम्ही जातोय गाडीकडे. धन्यवादचं बोर्ड दाखवू तिथे पहिला. धन्यवाद म्हणतायत आल्याबद्दल. खूप खूप मंडळी आभारी आहे. गाडी कुठे आहे? फुल बाईक घेऊन येतोय. त्यानं सांगितलं की मला त्या झाडाखाली थांब. सो लेट्स गो. किती दिवसांनी आम्हाला दोघांना छान वेळ मिळालाय. खूप दिवस झाले मी प्रयत्न करत होते धुळोबाला यायचं पण काही कारणाने राहून जात होतं. सो फायनली मी आणि राहुल आलेलो. सौंदर्य आणि ऋषभदादा पण येणार होते पण त्यांना काही काम असल्यामुळे ते येऊ शकले नाही. सो आम्ही दोघंच आलो.
वी आर गेटिंग टाइम टू स्पेंड टुगेदर अगेन. आणि साराला आम्ही घेऊन आलो. साराला जर घेऊन आलो असतो ना तर सारा आम्हाला काहीच करू दिली नसती, कारण ती खूप म्हणजे खूप मस्ती झालेली आहे. सो मी राहुलचं वेट करते इथे. आय शो यू द व्ह्यू. बघा किती सुंदर वातावरण आहे, ग्रीनरी पसरली आहे. आणि राहुल तिथून येतोय बघा, दाखवते मी. खूप दिवसांनी आम्हाला असा वेळ मिळाला आहे स्पेंड करायला, काहीतरी एक्साइटिंग. कारण लोकांना माहिती असेल जेव्हा पोरं होतात तेव्हा प्रिव्हसी खूप कमी मिळते. यू कॅन सी द हिरो अरायविंग विथ हंटर. गाईज वातावरण मस्त झालेलं आहे. हा, ह्याला आता कॉन्फिडन्स आलं बघा बोलण्याचा. मस्त वातावरण झाल्याशिवाय कॉन्फिडन्स येत नाही. कशाची इच्छा झाली म्हणलीस? हा खूप लोक घरी डायटिंग सुरू असल्यामुळे सगळ्यांचं मला मिसळ करायला मिळत नाही आणि खायला पण मिळत नाही. सो मला आज मिसळ खायची खूप इच्छा झाली. मिसळ खायची इच्छा झाली. बाबा म्हणतात तर तोंडाचं बाबळी जायला पाहिजे. चटणी खा की 1-2 चमचा. मिसळ फिलिंग वेगळं आहे ना. आता मिसळ तुझ्याबरोबर मला पण खायला लागणार. मिसळ खाल्लं नाही तर मग काय उपयोग आहे ना. बरोबर आहे, पण तुझ्यामुळे मला पण मिसळ खायला लागणार. खा ना मग. मिसळ बरोबर पाव. एक्सरसाइज जास्त करा. मिसळ बरोबर पाव पण खायला लागणार. मिसळ नाही तर मग दुसरं काहीतरी खाऊया. खाऊया बघूया तिथे पोहोचून डिसाईड करूया. बरोबर. मग तुम्ही मी मिसळ खाते तू दुसरं काहीतरी खा. ओके. मित्रांनो, जस्ट आम्ही देवदर्शन करून आलेलो आहे आणि एका झाडाखाली येऊन थांबलेलो आहे. आणि इथंच आम्ही थोडं प्रसाद खाल्लेलो आहे, चिरमुरे आणि फरसाण, विच इज आवर फेवरेट. आणि आम्ही वेट करतोय की पाऊस कधी थांबेल, कारण आम्हाला निघता यावं. आणि पाऊस काय थांबायचं नावच घेईना, कारण आम्हाला मिसळ खायचंय ना. आणि पाऊस जोरात पण पडे ना आणि थांबे ना पण, आणि जोरात पण पडेल. असल्या पावसामध्ये गरम गरम मिसळ किंवा गरम गरम भजी खायला खूप मजा येते ना. अनहेल्दी पीपल्स. अनहेल्दी आहे पण मजा पण तेवढीच येते ना खायला. ठीक आहे, एक दिवस मी अनहेल्दी होऊ शकतो. तर गाईज आम्ही निघतोय. पाऊस जरा थांबलेला दिसतोय आणि इथून बाहेर पडल्याशिवाय पण आम्हाला मार्ग नाही आहे, कारण डोंगराळ भाग आहे आणि पाऊस वाढू पण शकतो आणि आम्हाला भिजायचं नाही आहे. सो चलो लेट्स गो. हां, राहुल स्टंट करतोय. नको रे बाबा, लेट्स गो. अरे बापरे, व्ह्यू बघितलं. व्ह्यू
सी द व्यू. लेट्स गो. अरे हा मागे लागला. चला. एवढी फिरली नाहीये पण माझं पूर्ण फेस तेवढं वेट झालेलं आहे. मला सगळं पाण्यात असल्यासारखं दिसलं. पाण्यात तेच ना, सगळे पाण्यात दिसायला. माझ्या चष्म्यावर पण आहेत ना. माझ्या जास्त कधी आहे कुठे ओपो हे यार. भूक लागली आहे परत. जेवून निघालो होतो आम्ही आणि परत भूक लागली आम्हाला. ओपो हे आलेले आहे. फायनली वेट इज ओव्हर. हा रेस्टॉरंट पोहेसाठी फेमस आहे म्हणून राहुलने पोहे ऑर्डर केले. माझा गरम चहा आलेला आहे. मला हॅलो आलायत काय म्हणलं इकडं? मॅनेजर आहे, मग जरा ऑफिसला जाऊ की आमचे मॅनेजर आहेत, भेटतील. गरम गरम मिसळ आणि चहा आणि पोहे. तर मित्रांनो सोनालीचं मिसळ आलेलं आहे आणि मिसळीवर ताव मारायचं काम चालू आहे. आणि मी आपला पोहे घेतलेलो आहे. मिसळ आणि पोहे खाऊन घरी निघालोय. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.